नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लर्न मॅथ विथ सुमित या यूट्यूब चॅनलवर मी सुमित सर तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण रोमन न्यूमरिकल्स क्लास 5चा पार्ट 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट आज सॉल्व्ह करणार आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण रोमन नंबर्स कशा प्रकारे लिहायचे त्यासाठी असणारे 4 नियम हे सगळे बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम सेट फर्स्ट आहे त्यातले सर्व क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चला तर मग सॉल्व्ह करूयात आजचे प्रॉब्लेम सेट क्वेश्चन. सर्वात पहिला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे म्हणजे राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन न्यूमरिकल्स. सुरुवातीला आपण काही गोष्टी रिवाइज करून घेऊया. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की आपण रोमन न्यूमरिकल्सचा वापर करून म्हणजेच आय याची जी किंमत आहे 1, व्ही या सिम्बॉलची किंमत आहे 5, तर एक्स या सिम्बॉलची किंमत आहे 10. आपल्याला हे 3 अंक माहीत असले पाहिजेत आणि हे सिम्बॉल्स माहीत असले पाहिजेत. या 3 माहीत असणाऱ्या सिम्बॉलवरून आपण 1 to 20 या न्यूमरिकल्सचं डिजिटल म्हणजे आपल्या ज्या डेसिमल नंबर सिस्टीम टू रोमन नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट करायला आपल्याला खूप सोपं जातं. तर चला तर मग सॉल्व्ह करूयात. फर्स्ट जेव्हा आपण 1 लिहितो, 1 यासाठी आपल्याला ऑलरेडी अंक माहीत आहे, तर त्यासाठी आपण आय किंवा या सिम्बॉलचा वापर करू. चला तर मग 2 जेव्हा आपण सॉल्व्ह करायचं त्याला आपण या भाषेत लिहू शकतो. 1 अधिक 1 1 plus 1 we can write as a 2. So we have the symbol for the 1 uh, which is the symbol I, and for the second we have the symbol this. So 2 can be written as this. So how can we write as a 3? 3 we can write as a 1 plus 1 plus 1. So yesterday आपण कालच्या लेक्चरमध्ये पहिला रूल बघितला होता. सेकंड रूल असा बघितला होता की जास्तीत जास्त आय किंवा एक्सची व्हॅल्यू मॅक्झिमम 3 टाइम्स रिपीट करता येते. त्याचप्रमाणे आपण इथे कसे लिहू शकतो यांना, तर आय प्लस आय म्हणजेच 3i यांची ही बेरीज या सिम्बॉल म्हणजे 3 अंक अशा प्रकारे लिहिला जातो. मग आपण 4 कसे लिहिणार, 4ला आपण 5 - 1 5 - 1 अशाही प्रकारे लिहू शकतो. 5 - 1 म्हणजे 5 कसं लिहिणार आपण 5 व्ही. मग आता इथं आपल्याला कोणता रूल वापरायचा, तर रूल नंबर 4 वापरायचा. रूल नंबर 4 काय सांगितलं होतं, आपण एखाद्या मोठ्या संख्येच्या इफ यू राईट अ बिगर नंबर ऑन द एखादा नंबर आपण बिगर नंबरच्या लेफ्ट हँड साईडला जर लिहिला तर तो त्यामधून सबस्ट्रॅक्शन करावा लागतो. म्हणजेच काय, इथं आपण व्ही म्हणजे ज्याची किंमत 5 आहे असं लिहिलं, त्याच्यातून आपल्याला एक सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजेच काय करणार आपण, आय पूर्वी लिहिणार. कोणत्या साईडला लिहिणार, लेफ्ट हँड साईडला. म्हणजेच या प्रकारे आपण 4 लिहू शकतो. मग आपण 5 कशा प्रकारे लिहू शकतो, 5 साठी ऑलरेडी आपल्याकडे सिम्बॉल आहे ज्याची किंमत आहे व्ही टाईप सिम्बॉल आहे. मग चला तर मग पुढचं लिहूयात. 6 कशा प्रकारे लिहिला जातो आपण इथं बघूयात. 6ला आपण 5 अधिक 1 असं लिहू शकतो, 5 + 1 लिहू शकतो. याच्यात आपण रूल नंबर 3चा यूज करणार आहे. रूल नंबर 3 मध्ये आपण काय शिकलो होतो, जेव्हा एखाद्या संख्येच्या राईट हँड साईडला म्हणजेच काय एखादी ॲडिशन आपल्याला करायची असेल तेव्हा आपण कुठे लिहिणार, ती राईट हँड साईडला लिहिणार. म्हणजेच काय करणार आपण, व्ही आय या सिम्बॉलची किंमत किती आहे, तर आपल्या डेसिमल नंबर सिस्टीमनुसार तर 6 आहे. मग 7 त्याच प्रकारे आपण लिहू शकतो 5 + 2. इथंही तोच नियम म्हणजेच कोणता, राईट हँड रूल म्हणजेच रूल नंबर 3. रूल नंबर 3 काय, एक राईट हँड साईडला आपण ॲडिशनच्या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजे व्ही आय हे जो अंक असेल किंवा हा सिम्बॉल असेल त्याची किंमत किती असेल, 7 असेल. तर 8 हा अंक कशा प्रकारे लिहू शकतो आपण, 5 अधिक 3. 3 आपण ऑलरेडी लिहिला आहे. कुठे आहे 3, हा आहे इकडे 3. मग 5चा अंक कोणता होता, व्ही. इथंही रूल नंबर 3च अप्लाय होतो आणि त्यानंतर आपण असे 3 डॉट म्हणजेच आपण काय लिहू शकतो, व्ही आय यांचा वापर करून आपण 8 लिहू शकतो. मग आपण 9 कशा प्रकारे लिहू शकतो, आपण जास्तीत जास्त आयचा वापर किती वेळेस करू शकतो किंवा कॅपिटल 1 साठी मॅक्झिमम 3 वेळेस. मग 5 अधिक 4 करून जमणार आहेत का, तर नाही. मग आपण त्याला त्याऐवजी कसं लिहू शकतो, 10 - 1. मग 10 साठी ऑलरेडी आपल्याकडे सिम्बॉल एक्स आहे. मग 10 मधून 1 मायनस करायचं आहे. म्हणजेच कुठं लेफ्ट हँड साईडला किती लिहिणार, 1 किंमत असणार आय. म्हणजेच एक्स आय याची जर किंमत किती असेल तर ती 9 आहे. तशाच प्रमाणे 10 अंक कशा प्रकारे लिहू शकतो आपण, 10 म्हणजे डायरेक्ट आपल्याला सिम्बॉल आहे ज्याचं व्हॅल्यू आहे एक्सच्या अंकाने आपण काय लिहू शकतो, 10 लिहू शकतो. चला तर मग आपण 1 ते 10 पर्यंत बघितलेत. चला तर मग पुढील बघूत आपण.
पुढील संख्या कशा प्रकारे लिहिली जाते तर ती आहे 11. पुढील संख्या आहे 11. 11 कशा प्रकारे लिहून जाते आपल्याला 11. 11 म्हणजे किती 10 अधिक 1. 10 अधिक 1 म्हणजे किती 10 अधिक 1. मग 10ची व्हॅल्यू किती आहे x. मग आपल्याला ॲडिशनच्या स्वरूपात लिहायचं आहे. मग कुठे लिहिणार आपण राईट हँड साईडला xi अशी प्रकारे लिहू शकतो. मग त्यानंतर आपण 12. 12ला कशा प्रकारे लिहू शकतो 10 अधिक 2. 10 अधिक 2 म्हणजे 12. मग 12ला कशा प्रकारे लिहू शकतो राईट हँड रूल वापरून किंवा रूल नंबर 2 वापरून xi म्हणजेच राईट साईडला आपण असं लिहू शकतो. त्याचप्रमाणे आपण 13चं कसं लिहू शकतो आपण 10 अधिक 3. 10 plus 3 we can write as a 10 plus 3. So we can write 10 as a x and remaining 3 as I and I. Okay. सो XII हे ना आपण करू शकतो. 14ची आपण किंमत कशी लिहू शकतो हा इथे एक ट्विस्ट आहे. 14ला कशा 10 अधिक 4 लिहू शकतो. पण 4ला आपण कसं लिहिणार परत 5 मायनस 1 म्हणजेच आपण इथं काय लिहिणार 5 मायनस 1 म्हणजेच आपण इथं काय लिहू शकतो 10 अधिक 4. 10 अधिक 4 मग 4ला कशा प्रकारे लिहू शकतो आपण ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे म्हणजे 5 मायनस 1ला आपण लिहू शकतो. मग आपण आधी 10ची व्हॅल्यू लिहून घेऊया. 10ची व्हॅल्यू किती येते तर ती x येते आणि नंतर 5 मायनस 1 म्हणजे 5 मधून 1 गेला म्हणजेच आपण v मधून 1 मायनस करतो. मायनस करण्यासाठी आपल्याला कुठं लिहावं लागणार आहे लेफ्ट साईडला व्हीच्या लेफ्ट साईडला आपण लिहिलं मग काय होणार आहे त्यांची किंमत 1 मायनस होणार आहे म्हणजे XIV याची किंमत किती असणार आहे 14 असणार आहे. त्याचप्रमाणे आपण 15 कशी लिहू शकतो तर 15 आपण 10 अधिक 5. 10 अधिक 5 ऑलरेडी आपल्याला दोन्ही सिम्बॉल आहेत. मग कशा प्रकारे लिहितो आपण XV यांचा सिम्बॉल वापरून आपण 15 असं लिहू शकतो. चला तर मग बघूया 16ची कशी लिहू शकतो. त्या 16 लिहिण्यासाठी आपण 10 प्लस 5 प्लस 1 अशा प्रकारे लिहू शकतो. मग आपण इथं रूल नंबर 3 यूज करून रूल नंबर 3 म्हणजे जी काय ॲडिशन स्वरूपात आहेत ते आपण कुठे लिहिणार तर राईट हँड साईडला म्हणजेच काय XVI यांची किंमत किती असते ती 16 असते. मग 17 कशा प्रकारे लिहिणार 10 प्लस 5 प्लस 2. नेहमी लक्षात ठेवा आपण जेव्हा कधी न्यूमरिकलचं कन्व्हर्जन रोमन नंबरमध्ये करायचं त्यामध्ये आपण प्रामुख्याने त्याला एका छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करूनच लिहिणार आहेत. मग ते पार्ट्स कोणते असतील तर आपल्याकडे काय बेसिक सिम्बॉल्स आहेत जसं x बरोबर 10 v बरोबर 5 आणि i बरोबर 1 यांच्या स्वरूपातच लिहिल्यानंतर आपल्याला ते करण्यासाठी सोपं जाईल. तर चला मग आपण लिहूयात आता 17 लिहिणार. मग कसं लिहिणार ॲडिशनच्या स्वरूपात आहेत म्हणजे रूल नंबर 3. मग आपण कसं लिहिणार XVII म्हणजेच किती XVII यांचा वापर करून आपण किती लिहू शकतो 17. मग 18 कशा प्रकारे लिहिणार आपण 10 प्लस 5 प्लस 3. मग 10ची किंमत किती आहे तर x ॲडिशनच्या स्वरूपात आहे म्हणजे कोणत्या साईडला येणार राईट हँड साईडला प्लस 3 म्हणजे किती I अशा 3 वेळेस आय लिहिलं की म्हणजे 3 येतं. ओके झालं ही झाली 18ची किंमत. आता राहिला 19लाही सेम आपण कशा प्रकारे लिहू शकतो 10 अधिक 9. 10 अधिक 9 पण 9ला कशा प्रकारे लिहू शकतो आपण 10 मायनस 1 9 म्हणजेच आपण कसं लिहू शकतो 10x ॲडिशनच्या स्वरूपात आहे म्हणजे कोणत्या राईट हँड साईडला पण त्यानंतर आपण मायनसच्या स्वरूपात आहे म्हणजेच आपण x लिहिणार. एक्सच्या पूर्वी मायनस आहे म्हणून अलीकडे लिहिणार I XIX म्हणजेच किती झाले 19. मग 20 कसं लिहिणार 20 तर खूपच सोपं आहे 10 प्लस 10 म्हणजेच किती XX बरोबर झालं 20.